राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपाकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. भाजपाच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपाने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागेसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ठाण्यातून गेली अनेक वर्ष भाजपाच्या संघटनेत काम करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी याआधीही संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. संघटनात्मक कामाची दखल घेत प्रदेश पातळीवरती अनेक दिग्गज नेते इच्छुक असतानाही पक्षाने त्यांना प्राधान्य देत विधान परिषदेची उमेदवारी दिली. स्थानिक पातळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेतल्याचं मानलं जातंय. त्या पेशाने वकील असून त्यांचं वक्तृत्वही चांगलं आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात त्यांनी नेहमीच साध्या आणि सोप्या भाषेत नागरिकांच्या समस्या मांडत ठाम भूमिका मांडली आहे. ठाणे महानगरपालिकेत 2 वेळा नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. तिसऱ्यांदा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाने मला घरी बसू दिलं नाही, तर प्रदेश पातळीवरती काम करण्याची जबाबदारी दिली आहे. महिला प्रदेश महामंत्री म्हणून काम करताना नंतर प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढे भाजपाच्या मुख्य समितीमध्ये उपाध्यक्ष तसेच पहिला जनरल सेक्रेटरी होण्याचा मानही मला मिळाला आहे. पक्षाने ज्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रयत्नांचं फळ म्हणून पक्षाने मला विधान परिषदेच्या उमेदवारांची संधी दिली आहे, असं यावेळी भाजपा विधान परिषदेचे उमेदवार ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते. मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन.